आज आपण इलेक्ट्रिकल सर्किट 22-324 या सब्जेक्टचं पहिलं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत। त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे यूज दी व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर टू डिटरमाइन दी ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपरंट पॉवर कन्झ्युम इन RL सिरीज सर्किट अँड ऑल्सो ड्रॉ दी फेजर डायग्राम ऑफ इट। ओके, सो या प्रॅक्टिकलसाठी लागणारे पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट्स आपण वन बाय वन बघू। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार हा ऑटो ट्रान्सफॉर्मर, ज्याची रेटिंग आहे 0 to 270 वोल्ट, म्हणजे हा 0 वोल्टपासून ते 270 वोल्टपर्यंत सप्लाय हा व्हॅरी करू शकतो। ओके, त्यानंतर दुसरं जे इन्स्ट्रुमेंट लागणार आहे ते लागणार आहे आपल्याला AC व्होल्टमीटर, ज्याची रेंज आहे 0 to 300 वोल्ट। बरोबर, आपण 230 वोल्ट सप्लाय येतो त्यामुळे मॅक्झिमम 300 रेटिंगचंच व्होल्टमीटर इथे यूज करतो। त्यानंतर इथे वॅटमीटर आहे, त्या वॅटमीटरची रेटिंग आहे 0 to 300 वोल्ट किंवा 0 to 750 वोल्ट आणि 0.5 एम्पियर। आता 750 पर्यंत जाण्याची आपल्याला काही गरज पडणार नाही, कारण की आपण सिंगल फेजवरती प्रॅक्टिकली परफॉर्म करतोय। त्यानंतर सेकंड AC व्होल्टमीटर, ज्याची मॅक्झिमम रेंज आहे 0 to 5 to 10। ज्या रेंजला आपण कनेक्ट करणार ती रेंज आपण मेजर करण्यासाठी घेणार। जनरली आपण या प्रॅक्टिकलसाठी 0 to 5 एम्पियर इतकीच रेंज ही प्रेफर करणार आहोत। ओके, त्यानंतर पुढचा इन्स्ट्रुमेंट आहे रेओस्टॅट। मित्रांनो, यालाच रेजिस्टिव्ह लोड सुद्धा म्हणतात। आता असं नॉट मॅन्डेटरी की आपण रेओस्टॅटच इथे रेजिस्टिव्ह लोड म्हणून यूज करू शकतो, याच्या जागी आपण लॅम्प बँक पण यूज करू शकतो, पण आपण इथे रेओस्टॅट यूज केलेलं आहे। त्याचं स्पेसिफिकेशन बघा, इथे नेमप्लेटवरती दिलेलं आहे, ज्याची रेटिंग आहे 300 ओहम आणि 1.5 एम्पियर, म्हणजे मॅक्झिमम हा 300 ओहमपर्यंत ऑपरेट होतो आणि मॅक्झिमम करंट कॅरिंग कॅपॅसिटी त्याची जी आहे ती 1.5 एम्पियर आहे। ओके, त्यानंतर पुढचा शेवटचा इन्स्ट्रुमेंट जो आहे तो आहे आपला इंडक्टर, त्याला चोक कॉईल पण म्हणतात। ओके, त्याची जी रेटिंग आहे ती मॅक्झिमम 0.3 हेनरी इतकी आहे। ओके, सो हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत हे आता आपल्याला प्रॅक्टिकलसाठी लागणार आहेत। बेसिकली आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आहे की रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स हे दोन इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला जे दिसत आहेत यांना सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे, आणि सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर आपल्याला जे वेगळे वेगळे पॅरामीटर मेजर करायचे, म्हणजे व्होल्टेज म्हणा, करंट म्हणा, पॉवर म्हणा, व्होल्टेज ॲक्रॉस रेजिस्टन्स म्हणा आणि व्होल्टेज ॲक्रॉस इंडक्टर म्हणा, हे सगळ्या क्वांटिटी मेजर करायचे आहे। मेजर करून झाल्यानंतर त्याच्यावरनं काही कॅल्क्युलेशन्स असतील आणि त्या कॅल्क्युलेशनवरनं आपल्याला फेजर डायग्राम ही ड्रॉ करायची, आणि आपल्याला फेजर डायग्रामचं जे नेचर आहे ते चेक करायचं की रेजिस्टिव्ह लोडला फेजर डायग्राम ही लिडिंग आहे, लॅगिंग आहे की युनिटी आहे, हे आपण आपल्या रिडिंग्सवरनं ऑब्झर्व करणार आहोत। ओके, सो आता आपण काय करू, सर्किट डायग्राम बघू। बघा, ही आपली सर्किट डायग्राम आहे। ओके, आता इथे बघा काय दाखवलेलं आहे, 230 वोल्ट हा इनपुट सप्लाय आलेला आहे, तो ऑटो ट्रान्सफॉर्मरला गेलेला आहे। ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस त्यांनी काय केलेलं आहे, 0 to 300 वोल्टचं AC व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे। सिरीजमध्ये ॲमीटर आहे, त्याच्या पुढे काय आहे, वॅटमीटर आहे, त्यानंतर इथे रेजिस्टन्स आहे, इंडक्टर आहे, आणि हे असं सर्किट इथे यांनी कंप्लीट केलेलं आहे। सो जशी डायग्राम आपल्याला मिळालेली त्याचप्रमाणे आपण आता काय करणार आहे, कनेक्शन करणार आहोत। ओके, आता बघा इकडनं हा इनपुट सप्लाय सॉकेटमधनं आलेला आहे, हे बघा इथून आता हा 230 वोल्ट सप्लाय येणार, आणि हा इथे जसं डायग्राममध्ये दाखवलेला हा ऑटो ट्रान्सफॉर्मरला सप्लाय येतोय, तर हा सप्लाय आपण आता कुठे देणार आहे, इथे हा या ऑटो ट्रान्सफॉर्मरला देणार आहे। बेसिकली हा ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करण्याचा पर्पज काय की आपल्याला एकच रिडिंग नाही घ्यायचं, आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 रिडिंग्स घ्यायचे, आणि आपल्याकडे आपण इथे बघू शकतो की सॉकेटमधनं आपल्याला कॉन्स्टंट 230 वोल्ट सप्लाय येतो, 210, 220, 230 असा व्हॅरिएबल याच रेंजमध्ये सप्लाय येत असतो। पण आपल्याला काय करायचं आहे, 80ला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केल्यामुळे काय करू शकतो की तो व्होल्टेज व्हॅरी करू शकतो, मग तो 50 घेऊ शकतो, 70 घेऊ शकतो, 100 घेऊ शकतो, 270 पर्यंत कुठलीही आपल्या मनात जी रिडिंग असेल त्या रिडिंगला आपण तो सप्लाय व्हॅरी करू शकतो। सो या पर्पजसाठी आपण इथे ऑटो ट्रान्सफॉर्मर हा यूज करतो। ओके, सो आता आपण ह्या डायग्राम प्रमाणे काय करू, कनेक्शन करायला सुरुवात करू। आता बघा पहिल्यांदा काय आहे, सप्लाय आलेला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरला। ओके, आता सप्लाय आपण लास्टला कनेक्ट करू, कारण की नंतरच आपल्याला तो सप्लाय पुढे द्यायचा आहे। मग ऑटो ट्रान्सफॉर्मरपासून बघा पुढे काय होतंय, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस काय लावलेलं आहे, व्होल्टमीटर लावलेलं। बघा मित्रांनो, ही फेज असती आणि हा न्यूट्रल असतो, आणि बघा व्होल्टमीटर त्याच्या एक्झॅक्टली अक्रॉस कनेक्ट केलेलं आहे। एक नेहमी लक्षात ठेवा, व्होल्टमीटर हा जो आहे तो नेहमी अक्रॉस म्हणजे पॅरललमध्येच कनेक्ट केला जातो, आणि ॲमीटर जो आहे तो नेहमी सिरीजमध्येच कनेक्ट केला जातो। असं कुठलीच कन्सेप्ट नाही आहे किंवा कुठलंच प्रॅक्टिकल नाही का ज्यामध्ये आपण ॲमीटर हा पॅरलल लावतो आणि व्होल्टमीटर हे सिरीजमध्ये लावतो। व्होल्टमीटर हे नेहमी पॅरलल आणि अक्रॉसच लावलं जातं, आणि ॲमीटर हे जे आहे ते सिरीजमध्येच लावलं जातं। ओके, सो आपण आता कनेक्शन स्टार्ट करू। जसं की आपल्याला दिसतंय की व्होल्टमीटर जे आहे ते काय केलेलं आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं आहे। सो सिमिलरली आपण तेच करणार, काय करणार, फेजपासून फेजला कनेक्शन देणार आणि न्यूट्रलपासून न्यूट्रलला कनेक्शन देणार। ओके, सो बघा आता सिम्पली हे बघा,
रेड आणि ब्लॅक म्हणजे काय, हा फेज आहे आणि हा न्यूट्रल आहे. तसंच इथे व्होल्टमीटरचा काय आहे, ही कॉमन आहे आणि इथे तुम्हाला 2 टर्मिनल दिसत आहे बघा, ज्याच्यावरती रेंज स्पेसिफाय केलेली आहे. इथे जर लावलं तर मी मॅक्झिमम 300 वोल्टपर्यंत या व्होल्टमीटरवरती व्होल्टेज चेक करू शकतो आणि इथे जर लावलं तर मॅक्झिमम 150 वोल्टपर्यंत मी काय करू शकतो, ते व्होल्टेज चेक करू शकतो. सो ओके, मग आता मी काय करतो, कॉमनपासून इथे कॉमनला म्हणजे फेजपासून कॉमनला लावतो आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या निगेटिव्हपासून इथे 300 वोल्टला लावतो. आता मी 150ला का नाही लावली, आपण सिंगल फेजवरती प्रॅक्टिकली परफॉर्म करतो आणि मला व्होल्टेज हे 210 220 पर्यंत करायचं. जर मी 150च्याच रेंजला लावलं तर मला 150च्या वरचं व्होल्टेज चेक नाही करता येतं. सप्लाय मला इथून देता येईल पण इथे तो दाखवणार नाही, कारण की मी जर इथे 150ची रेंज सिलेक्ट केलेली, पण मी आता 300ची रेंज सिलेक्ट केल्यामुळे काय होतं की 270 पर्यंत जो काही व्होल्टेज मी व्हॅरी करणार ते मी क्लिअरली या मीटरवरती चेक करू शकतो. ओके, सो बघा डायग्रामप्रमाणे काय केलं मी, फेजला फेज लावली आणि याच्या निगेटिव्हपासून याच्या रेंजला दिली, म्हणजे एकदम प्रॉपरली त्याच्या अक्रॉस म्हणजे पॅरललमध्ये मी काय केलं, याला कनेक्ट केलेलं आहे. झालं व्होल्टमीटरचं कनेक्शन. बघा आता पुढे काय केलेलं आहे यांनी, व्होल्टमीटरच्या कॉमनमधनं ॲमीटरच्या कॉमनला सप्लाय केलेलं आहे. बघा ही कॉमन आहे, ही न्यूट्रल आहे, थोडक्यात आपण याला फेज आणि न्यूट्रल पण म्हणू शकतो. मग आता याच्या कॉमनमधनं गेली ती कुठे गेली, ॲमीटरच्या कॉमनला गेली, बरोबर. मग बघा आता इथे मी काय करतो, डायग्रामप्रमाणेच इथे ॲमीटर शिफ्ट करतो, बरोबर. आता बघा व्होल्टमीटरच्या कॉमनमधनं काढतोय मी, जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे तसंच. ती कुठे गेली, ॲमीटरच्या कॉमनला गेली. ओके, त्यानंतर बघा पुढे बघा डायग्राममध्ये काय आहे, ॲमीटरची रेंज ही वॅटमीटरच्या कॉमनला गेली. बघा आपल्याला माहिती आहे वॅटमीटरला 4 टर्मिनल्स असतात, एम एल सी व्ही, बरोबर. आता बघा मग ॲमीटरच्या रेंजमधून कुठे गेलेली, एमला गेलेली आहे. तसंच सेम आपण करणार आता इथे. बघा आता आपण इथे किती रेंज घेणार, इथे पण 2 रेंज दिसतात बघा, एक 10 एम्पियरची रेंज आहे आणि इथे एक 5 एम्पियरची रेंज आहे. तर आता आपण कमी करंट याच्यामधनं फ्लो होणार आहे म्हणून मी 5 एम्पियरला इथे याला कनेक्ट करतो. बघा आता डायग्रामप्रमाणे काय होतंय, बघा इथे काय झालं, ॲमीटरच्या रेंजमधनं कुठे गेला, वॅटमीटरच्या एमला गेलेला आहे, बरोबर. मग आता इथे वॅटमीटरचं इथे आपण एम टर्मिनल बघू. हे बघा वॅटमीटरच्या एम टर्मिनलला मी काय करतो, इथे सिम्पली त्याला कनेक्ट करतो. ओके, पुढे काय आहे, एम सी शॉर्ट आहे, दिसतं इथं एम आणि सी शॉर्ट आहे. मग आता आपण पण काय करणार, सिमिलरली त्याला शॉर्ट करणार. बघा हा एम आणि कॉमन म्हणजे सी टर्मिनल, त्याचा फुल फॉर्मच कॉमन आहे. बघा सी, एम आणि सी हे दोघं काय करायचे, एकमेकांना कनेक्ट करायचे. तर मी काय करलं, एक सिम्पली शॉर्ट लिंक घेतो आणि एकमेकांना कनेक्ट करतो. कनेक्शन एकदम टाईट करायचे नेहमी. एक लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रिकलमध्ये कनेक्शन जेव्हा तुम्ही कराल ते नेहमी एकदम टाईट करायचे आणि प्रॉपरली करायचे, बरोबर. डायग्रामप्रमाणे झालं, एम सी शॉर्ट झाला. एम सी शॉर्ट झाल्यानंतर आता एलमधनं कुठं चाललेली आहे, रेओस्टॅटच्या फिक्स टर्मिनलला चाललेली आहे. मग बघा ही आपली एल, बघा इथे तुम्ही बघू शकता हा एल टर्मिनल आहे वॅटमीटरचा. तो मी आता इथे कनेक्ट करतो आणि बघा तो कुठे गेला, इथे त्याच्या फिक्स टर्मिनलला गेला. वायर दुसरे घेऊ आपण. बघा आता रेओस्टॅटमध्ये तुम्हाला ना ॲक्च्युली 3 टर्मिनल दिसत असतील, तुम्ही क्लिअरली बघा. हे बघा हा एक, त्यानंतर
या साईडला 2 आणि या साईडला 3. आता हा आणि हा जो टर्मिनल असतो बघा, हा आणि हा टर्मिनल हे या रेओस्टॅटचे फिक्स पॉईंट असतात आणि हा जो वरचा टर्मिनल आहे हा व्हेरिएबल असतो. जेव्हा की मला वेगळे वेगळे रीडिंग घ्यायचे आणि मला जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू व्हॅरी करायची असेल तर मी काय करणार, एक फिक्स टर्मिनलला लावणार आणि एक व्हेरिएबल टर्मिनलला लावणार. आणि जर मला व्हॅरी करायची आणि मला व्हॅल्यू फिक्स ठेवायची एक रेजिस्टन्सची तर मी इथल्या एक फिक्स पॉईंटला लावू शकतो आणि जे आउटपुट आपण घेणार आहे ते इथे पण घेऊ शकतो जर आपल्याला व्हॅल्यू फिक्स ठेवायची. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू फिक्सच ठेवायची, मग मी इथे जरी लावला किंवा इथे जरी लावला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपण इथेही कनेक्ट करू शकतो, इथेही कनेक्ट करू शकतो. मग बघा पुढे काय होत आहे की रेओस्टेटच्या रेंजमधनं आता किंवा त्याच्या व्हॅरिएबल पॉईंटमधनं म्हणा कुठे गेला हा टर्मिनल, सरळ इथे इंडक्टरच्या कॉमनला गेला. बरोबर, मग तसंच आपण आता काय करणार बघा, हा इंडक्टर आहे त्याच्या गेला हा कॉमनला आणि तिथून बघा आता तिथून एल मधनं आउटपुट निघालं आणि ते कुठे गेलं, याच्या रेंजला गेलं. याच्या म्हणजे कोणाच्या, वॅटमीटरच्या रेंजला गेलं. मग आता बघा आपण काय करणार, बघा आपण आता काय करतो बघा, याच्या रेंजमधनं किंवा याच्या नेगेटिव्ह पॉईंटमधनं हा टर्मिनल काढला आणि हा कुठे जाणार आहे, व्हॅटमीटरच्या रेंजला जाणार आहे. आता बघा आपण व्होल्टमीटरची रेंज किती घेतली होती, 0 to 300 वोल्ट. बघा आपण इथे घेतले ना कॉमन म्हणजे 0 आणि 300 वोल्ट. म्हणून आता वॅटमीटरवरती पण आपल्याला जेव्हा पॉवर मेजर करायची, पॉवर म्हणजे काय असतं, कॉम्बिनेशन असतं व्होल्टेजचं आणि करंटचं. तर मग आता आपण व्होल्टेजची रेंज घेतली आहे 300 वोल्ट आणि करंटची रेंज घेतली आहे 5 अँपियर. म्हणून मी इथं व्होल्टेज आता 150 नाही घेणार, 600 नाही घेणार, तर 300 घेणार. तुम्ही बघू शकतात की व्होल्टेजच्या 3 रेंज वॅटमीटरवरती दिलेलं आहे आपल्याला. इथे 150 वोल्ट आहे, इथे 300 वोल्ट आहे आणि इथे बघू शकतात 600 वोल्ट आहे. तर आता आपण कितीला लावणार, 300 वोल्टला लावणार. मग आता बघा इथून जी वायर निघालेली आहे ही रेड कलरची, आता ही आपण इथे कुठे देणार, 300 वोल्टला देणार म्हणजे वॅटमीटरच्या रेंजला देणार. ओके, आणि पुढे व्हॅटमीटरच्या रेंजमधून ती वायर बघा इथपर्यंत झालं म्हणजे आपलं कनेक्शन पूर्ण झालं असं नाही. अजून बघा इथून एक कनेक्टिंग प्रोब निघते, ती एक तर व्होल्टमीटरच्या नेगेटिव्हला जाईल किंवा डायरेक्टली ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या रेंजला जाईल. मग आपण ही कुठेही कनेक्ट करू शकतो. एक तर आपण इथून काढल्यानंतर व्होल्टमीटरच्या रेंजला देऊ शकतो किंवा डायरेक्टली ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला देऊ शकतो. जे कन्व्हिनियंट आहे ते आपण करू शकतो. मग आता बघा काय करतो मी, आता वॅटमीटरच्या रेंजमधनं काढली, वॅटमीटरच्या रेंजमधनं इथनं काढली आणि ती आपण काढून कुठे लावली, आता व्होल्टमीटरच्या रेंजला लावणार. आपण इथे डायरेक्ट ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला पण लावू शकतो किंवा व्होल्टमीटरच्या रेंजला लावू शकतो. तर मी काय करतो, आता इथे व्होल्टमीटरच्या रेंजला कनेक्ट करतो. ओके, सो आपले कनेक्शन आता हे पूर्ण झालेले. कनेक्शन झाल्यानंतर काय करायचं, लगेच स्विच ऑन करायचा नाही. आपण काय करायचं, जे कधी कधी घाई गडबडीमध्ये काय होऊ शकतं की एखादी वायर किंवा एखादं कनेक्शन आहे बाय मिस्टेकली राहू शकतं. म्हणून पुन्हा काय करायचं, जे कनेक्शन आपण केलेले ते पुन्हा एकदा सर्किट डायग्रामप्रमाणे काय करायचे, चेक करून घ्यायचे. तो पुन्हा आपण एकदा चेक करून घेऊ व्यवस्थित आणि मग सप्लाय ऑन करू. नंतर बघा जसं पहिल्यांदा काय आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस व्होल्टमीटर लावलेलं आहे बरोबर. त्यानंतर व्होल्टमीटरच्या कॉमनमधनं गेली, ॲमीटरच्या कॉमनला गेली. ॲमीटरची जी रेंज आहे ती कुठे गेलेली, वॅटमीटरच्या एमला गेली. MC शॉर्ट झालेला आहे. त्यानंतर पुढे एल टर्मिनल जो आहे हा एल हा कुठे गेलेला आहे, रेओस्टॅटच्या फिक्स पॉईंटला गेलेला आहे रेजिस्टिव्ह लोडच्या म्हणजे. त्यानंतर रेजिस्टिव्ह लोडचा नेगेटिव्ह किंवा व्हॅरिएबल पॉईंट आहे तो इंडक्टरच्या कॉमनला गेलेला आहे आणि याचा निगेटिव्ह जो आलेला आहे तो वॅटमीटरच्या रेंजला गेलेला आहे. पुन्हा वॅटमीटरच्या रेंजमध्ये एक टर्मिनल निघालं आणि ते व्होल्टमीटरच्या रेंजला आलेलं आहे. अशा प्रमाणे काय झालं, आपलं सर्किट पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. इथं बघितलं का, हे सगळे इन्स्ट्रुमेंट जे आहेत हे आपण एका लाईनीमध्ये म्हणजे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले, हे पॅरललमध्ये नाही कनेक्ट केलेले. पॅरललमध्ये आपण काय कनेक्ट केलं होतं, फक्त व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं होतं बरोबर. आणि आपल्याला हे प्रॅक्टिकलचं नाव काय, टू परफॉर्म द सिरीज RL सर्किट
टू मेजर द डिफरंट पॅरामीटर्स. सो त्या पर्पजसाठी आपण काय केलेलं आहे, हा रेजिस्टन्स आणि हा जो इंडक्टर आहे हे दोघंही सिरीजमध्ये कनेक्ट केलेले. ओके, सो बघा तुम्हाला आता एक ऑब्झर्वेशन टेबल दाखवतो मी ब्लँक, की काय काय क्वांटिटीज आपल्याला मेजर करायचे. ओके, याच्यामध्ये बेसिकली आपल्याला 5 पॅरामीटर डिफरंट रिडिंगला मेजर करायचे. पहिलं पॅरामीटर काय, सप्लाय व्होल्टेज. बरोबर, सप्लाय व्होल्टेज तुम्हाला इथे दिसणार. हा बघा, हा सप्लाय व्होल्टेज असणार. ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस आहे ना, म्हणून हा सप्लाय व्होल्टेज आपण इथे बघणार. त्यानंतर काय, करंट आय. करंट म्हणजे ॲमीटर. मग ॲमीटरवरती मी काय बघणार, करंट बघणार. बरोबर, नंतर काय, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. आर म्हणजे रेजिस्टन्स. मग काय, रेजिस्टिव्ह लोड काय लावलेला आहे आपण, रेओस्टॅट लावलाय. मग आता याच्या अक्रॉस व्होल्टेज मी कसं मेजर करणार, बघा सिम्पली आपण याच्या अक्रॉस व्होल्टमीटर पण लावू शकतो आणि इंडक्टरच्या सुद्धा अक्रॉस व्होल्टमीटर लावू शकतो. पण कनेक्शन त्याने काय होतं, जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. त्यामुळे सिम्पली आपण काय करणार, एक मल्टीमीटर घेणार. आपण एसी व्होल्टेज देतोय त्यामुळे मी काय करतो, आता बघा मल्टीमीटर ऑन करतो आणि 600 व्होल्टच्या रेंजला एसी व्होल्टला सेट करतो. आणि मी सिम्पली आता काय करणार, जेव्हा सप्लाय ऑन करेल तेव्हा याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी मी डायरेक्ट ह्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस ही प्रोब लावेल आणि इथे व्होल्टेज ऑब्झर्व करणार. आणि सिमिलरली तसंच इंडक्टरच्या अक्रॉस बघा, जो चौथा पॅरामीटर मेजर करायचा आपल्याला, व्होल्टेज अक्रॉस कॉईल म्हणजे VL. कॉईल म्हणजे इंडक्टर. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मी सिमिलरली या 2 पॉईंटमध्ये असं टाकून चेक करणार. आणि शेवटचा पॅरामीटर आपल्याला काय बघायचं आहे, पॉवर बघायची. तर ही बघा, ही पॉवर आहे. वॅटमीटरमध्ये आपल्याला पॉवर मेजर होणार आहे. ओके, सो आपले कनेक्शन डायग्राम प्रमाणे आता चेक झालेले आहेत. आता आपण सप्लाय ऑन करू. बघा, सप्लाय ऑन करताना कनेक्शन आपण झालेले आहे. कनेक्शन करताना तुम्ही बघू शकता ऑटो ट्रान्सफॉर्मरची मेन प्रोब आहे किंवा मेन्स जी आहे ती मी काढून ठेवलेली आहे, ती कनेक्ट केलेली नाही. कधी बाय मिस्टेकली चुकून धक्का लागला, बटन ऑन झालं, तो पुढे शॉक लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काय करायचं, ते सॉकेटमधनं आधीच काढून ठेवायची. आता आपण कनेक्ट करू. ओके, कनेक्ट केलं सप्लाय, मी आता ऑन करतो. ओके, त्यानंतर आता बघू शकता तुम्ही, हे सप्लाय ऑन करण्याच्या अगोदर चेक करून घ्यायचं, हा जो नॉब आहे हा 0 वरती सेट आहे का, हे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं. तो ऑलरेडी सेटच होता. त्यामुळे मी काय करणार, आता सप्लाय ऑन करणार. आणि ऑन केल्यानंतर बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला असं स्टँडर्ड काहीच नाही आहे की तुम्ही 200ला घ्या, 120ला घ्या, 150ला घ्या. हे आपल्या मनानुसार आपल्याला जितक्या रेंजला व्होल्टेज चेक करायचा तितकं आपण चेक करणार. आता बघा, मी हळूहळू प्रोब वाढवतो आणि बघतो किती सप्लाय व्हॅरी होतोय. आता बघा, जसं जसं मी हा नॉब हलवतोय ना, तसं तसं व्होल्टेज बघा कसं व्हॅरी होतं. इथे व्होल्टमीटरमध्ये तुम्ही बघू शकता. आता मी जर सपोज पहिलं व्होल्टेज घ्यायचं ठरवलं 80 व्होल्टवरती, बघा मी इथे 80 व्होल्ट सेट केलेले तुम्ही इथे बघू शकतात. बघा 80 वरती आला हा नॉब. बरोबर, 80 तेच तुम्हाला इथे व्होल्टेज दिसणार आहे. दिसतं 80 व्होल्ट. ओके, आता 80 व्होल्ट सप्लाय आला. बघा मी इथे लिहितो, सप्लाय व्होल्टेज माझं किती आलेलं आहे, 80 आलेलं आहे. आता करंट मेजर करायचं. करंट कुठे दिसणार आपल्याला, इथे दिसणार. बघा आता इथे 0 आणि 1 या दोघांच्या मध्ये आपला काय पॉइंटर आहे, म्हणजे तो किती झाला, अप्रॉक्सिमेटली 0.5 एम्पियर. ओके, नेक्स्ट ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय दिसतंय, व्होल्टेज अक्रॉस आर. बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, आपल्याला व्होल्टेज रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं मेजर करायचं. ते कसं करणार, व्होल्टमीटर न लावता आपण काय करणार, डायरेक्टली मल्टीमीटर घेणार आणि मल्टीमीटरचे प्रोब्स हे याच्या अक्रॉस असे कनेक्ट करणार. बघा किती दाखवतंय ते, 74 व्होल्ट. बरोबर, मग मी काय करतो, आता इथे 74 व्होल्ट नोट डाऊन करतो. पुढे काय आहे, व्होल्टेज अक्रॉस कॉईल म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला बघायचं. बघा आता इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज बघा कसं दाखवतो, किती दाखवते तो, 15 दाखवते. बघा 15 व्होल्ट. ओके, सो मी इथे नोट डाऊन करतो 15 व्होल्ट. आणि लास्टचा कॉलम काय आहे, पॉवर. पॉवर कशात दिसणार मित्रांनो आपल्याला, इथे वॅटमीटरमध्ये दिसणार. आता बघा वॅटमीटरची रेंज तुम्ही बघितलं, 0 नंतर डायरेक्ट 150 दिसतोय, 300 दिसतोय, 450 दिसतो, 600 दिसतो आणि 750 दिसतोय. तर आता तुम्ही जर बघितलं तर 0 to 15 यामध्ये 15 लाईन्स आहे. म्हणून आपण असं कन्सिडर करणार की एक लाईन जी आहे ती 10 वॅटची. मग आता इथून आपण जर क्लिअरली वरतून बघितलं तर आपल्याला दिसतीये की ती 10 आणि 20 याच्या दोघांच्या मध्ये, म्हणून ते आपण ॲप्रॉक्सिमेटली किती घेऊ शकतो, 17 किंवा 18 वॅट इतकं घेऊ शकतो. सो हे आपलं पहिलं रिडिंग झालं. पहिलं रिडिंग आपण सप्लाय व्होल्टेज कितीवरती घेतलं आहे, 80 व्होल्टवरती घेतलं आहे. आता मी थोडं व्होल्टेज वाढवतो. आता मी याच्यात डबल व्होल्टेज देतो.
बघा मी व्होल्टेज व्हॅरी करतोय, व्होल्टेज कसं वाढतं वॅटमीटरमध्ये बघू शकतात तुम्ही. बघा किती वरती आला, 160 व्होल्टवरती आला. मी हा नॉब पण 160 व्होल्टवरतीच सेट केलेला आहे. ओके, 160, इथे पण 160 आलेलं आहे. आता 160 आल्यानंतर मी इथे लिहितो की व्होल्टेज किती घेतलेलं आहे आपण. त्यानंतर पुढे काय आहे, करंट. आता बघा इथे करंट आपण बघू शकतो, करंट हा वाढलेला आहे बरोबर. आता इथे 1 आणि 1.5 आहे, म्हणजे 1.1 जो करंट आपल्याला आलेला आहे तो आहे 1.1 एम्पियर. त्यानंतर पुढे काय घ्यायचं आपल्याला, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स किंवा रेओस्टॅट. पुन्हा आपण काय करणार, या प्रोब्स याच्या अक्रॉस कनेक्ट करणार. बघा आता व्होल्टेज वाढलं, किती झालं, 151 व्होल्ट. मग आपण पुन्हा हे नोट डाऊन करणार, 151 व्होल्ट. पुढे व्होल्टेज अक्रॉस कॉईल. बघा इकडे पण व्होल्टेज वाढलं, जसं सप्लाय व्होल्टेज वाढवला तसे पॅरामीटर्स पण चेंज झालेले आपल्याला दिसत आहेत. तो किती आला, 32 व्होल्ट. पुढे काय आता पॉवर आहे आपली. ओके, आता पॉवर बघा किती आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बघा 90 वॅट इतकी पॉवर आता आपल्याला ऑब्झर्व होते. आणि आता शेवटचं रिडिंग आपण घेणार. शेवटचं रिडिंग आपण घेऊ 200 व्होल्टवरती बरोबर. मग आता मी इथे 200 वरती याला सेट करतो. 200 व्होल्ट सप्लाय दिला. आता हे बघा 200 व्होल्ट. त्यानंतर करंट किती दिसतोय, 1.4. त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस कॉईल, बघा इथं ऑलरेडी कनेक्ट आहे म्हणून तुम्हाला दाखवतो. व्होल्टेज अक्रॉस कॉईल किती, 40 व्होल्ट. 40 व्होल्ट इथे नोट डाऊन केलं. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स 188. आणि शेवटचं काय, पॉवर बघू शकतो 140 वॅट. ओके, सो असे 3 रिडिंग्स आपण घेतले. मग आता डायरेक्टली स्विच ऑफ नाही करायचं. रिडिंग झाल्यानंतर, रिडिंग घेऊन झाल्यानंतर काय करायचं, ऑटो ट्रान्सफॉर्मरचा नॉब हळूहळू ग्रॅज्युअली काय करायचा, डिक्रीज करायचा. आणि मेक शुअर करायचा की तो 0ला आला की नाही आला. ते 0ला आला, बघा इथे नॉब 0वरती सेट झाला. मला इथे व्होल्टेज पण व्होल्टमीटरवरती 0 दाखवतोय. ओके, सो आपण काय करणार, स्विच ऑफ करणार आणि ही प्रोब काढून घेणार. ओके, सो अशा प्रकारे आपण काय केलं की सिरीज RL सर्किट कनेक्ट करून डिफरंट पॅरामीटर्सवरती त्याचा काय इफेक्ट होतो हे ऑब्झर्व केलं. आता या ऑब्झर्वेशनवरनं आपण काही कॅल्क्युलेशन्स करणार आहे आणि त्या कॅल्क्युलेशनवरनं आपण याची फेजर डायग्राम ड्रॉ करणार.